नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी भरला अर्ज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदींच्या उपस्थितीत अर्ज भरला. बारामती दादांचा श्वास होता, त्यांच्या स्वप्नांसाठीच मी मैदानात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. माझं दुःख मी तळघरात कोंडलंय, आता फक्त बारामतीच्या सुखासाठी लढणार, सुनेत्रा पवारांकडून स्पष्ट. साताऱ्यात गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल आंदोलन. काळा बाजार रोखण्याची वंचितची मागणी. कणकवली प्रांत कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजत वंचित बहुजन विकास आघाडीचं आंदोलन. आंदोलनामध्ये नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा आशयाचे बॅनर देखील झळकले. सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. बलात्कारी अशोक खरातला फाशी द्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. शेतकऱ्यांशी अपमानास्पद वागणुकीविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप. डफडे वाजवत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं. परभणीत भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन. गावातील जलकुंभावर चढत तरुणांचं आंदोलन. अधिकाऱ्यांकडून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न. बीडच्या अंबाजोगाईत कारखान्याच्या उचलीसाठी ऊसतोड मजुराचं अपहरण. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सायबर तपासातून फसवणुकीचा मोठा रॅकेट उघडकीस. फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज उतरणार रस्त्यावर. 17 एप्रिल रोजी निघणार आक्रोश मोर्चा. मोर्चामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा, समन्वयकांचं आवाहन. भिवंडीत काटाई ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेलाच कचरा जाळण्याचा प्रकार. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांमध्ये संताप. उपाययोजनेची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.